मोहन पाटील त्याच्या साथीनं किरण डमडरे जुने जाणते खेळाडू आता पुन्हा एकदा खेळताना दिसतील. VJCC शिरगाव या टीमचं नेहमीच ज्यांना नेतृत्व केलं आणि अप्रतिम खेळ ज्यांचा नेहमीच आपण पाहिला आहे असे दिनेशजी भोसले अमोलजी भोसले यांचा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. पहिलाच बॉल डॉट बॉल. 4 ओव्हरची मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आता तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिल्या फेरीच्या शेवटच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय सामना रंगतोय मैदानावरती VJCC शिरगाव आणि त्यांच्या विरोधात जर्मन मित्रमंडळ भोई साबरे. बरोबर यार पुढचा बॉल खेचला ऑन साईडला खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतील आणि झेल स्वीकारलाय. या मॅचची गोल्डन विकेट मोहन पाटील ला मैदान सोडावा लागेल. धक्का लागतोय पहिला फलंदाज बाद. कॅश प्राइज आलंय आणि आता सलगचा दुसरा देखील धक्का लागतो की बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशन अंबवलेच्या बॅटमधून षटकार. सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान बाबू जाधव बेंशील यांचं अगमन झालं त्यांचे मनपूर्वक स्वागत. सलग 3 विकेटसाठी सूरज भुसरेसाठी कॅश प्राइज येतोय. राजेश भगत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. मरोजी सुरोशे यांचं आगमन झालं त्याने विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दाबेली गावचे उद्योजक समाजसेवक मनोहरजी सुरोशे यांचं आगमन झालं त्याला विनंती आपण यावं. मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल फलकावरती 8 धाबा. धावफलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. बॉल जाईल डीपमध्ये. मिड विकेटला खेळाडू पोहोचतात. मिळेल ती सिंगल आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाकडून चूक होतीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण डमडरेच्या बॅटमध्ये येतोय चौकार. थँक्यू सो मच. किरण डमडरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी साईनाथ चाळके यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. क्या बात आहे. साईनाथ चाळके जे स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत यांच्याकडून एक कॅश प्राइज लावण्यात आला आहे. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती
12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिला बॉल लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते आणि एका धावेची साथीला धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 ओव्हरचे बाद तुम्हाला बाल मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक चांगला आता सेट झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना बॉलर गणेश दाखल होतोय बॉलिंग ट्रॅकवरती राईट मोर द विकेटनं. यावेळेला देखील सुपला भरण्याचा प्रयत्न होता परंतु हुकला, कारण लेग स्टिकच्या बॉल वरून चाललाय त्यामुळे आपण पाहतो इथून डॉट बॉल. समाप्ती बाल भीती. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगली बॉलिंग करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय गणेश आता दाखल झालाय. या मॅचमध्ये चांगली बॉलिंग त्याला करावी लागेल, कारण समोर तुम्ही पाहताय BJCC शिरगाव जुना जाणता संघ मैदानावरती खेळतोय. ऑन साईडला खेळलाय गोपणी सारखी बॅट फिरवली. स्कोअरला खेळाडू उपस्थित. दुसऱ्या टप्प्यावरती बॉलला उचलण्याचा प्रयत्न इथे घडलाय काय. किरण डमडरेला तुम्ही पाहताय आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जवळपास फसला होता परंतु बाल बसवले गेलेत त्यामुळे इथून एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. स्कोरबोर्डवरती धाबा पुढे सरकत असताना 15 धाबा. एकच घेतले 14 ना. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. धावफलक 14 धाबा, कारण एक सिंगलच घेतली होती. बरं तयार गणेश. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला. गॅपमध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किरणच्या बॅटमधून चौकार. चार ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळेल आणि आता किरणनं देखील मैदान सोडलं. नवीन खेळाडू मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. जय मांडवकर मैदानावरती दाखल होतोय. रोख रक्कम 40,000 रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय 40 संघाचा समावेश तुम्हाला जरूर पार मिळेल. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना बरोबर तयार गणेश. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला. डीपमध्ये खेळाडू उपस्थित. मिड विकेटला उचलून फेक करतील. दरम्यान दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवलाय आणि आता जय मांडवकरला तुम्ही पाहता इथून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न ते करत होते. माणूस होतं परंतु धाडस नव्हतं त्यामुळे भीती एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आवाज कमी राहावा लागला गाण्याचा.
ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल आणि बॉडी ट्रॅकवरती गोलंदाज प्रज्वल. बॅटची कडा गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र 3-3 पाठमध्ये बॉल लावण्याचा प्रयत्न होतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टँडने बॉल लावण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर धावा मिळते 4. हा चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीनं धावफलक देखील आता वेगाने पुढे सरकतोय. या वेळेला देखील फटका फसलाय. खेळाडू उपस्थित अप्रतिम झेल तिने टिपलाय आणि अखेर रोशन अंबावलेला मैदान सोडावं लागेल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ज्या खेळाडूची आतुरतेने आपण वाट पाहत होतो तोच खेळाडू दिनेश भोसले. उल्लेख केला ज्या खेळाडूची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. दिनेश भोसले यांच्या बॅटमधून सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर आयोजन कमिटी यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाची धनराशी. मग आयोजन कमिटी म्हटलं की भूषणजी पंडे, अमोलजी पंडे, जयजी पंडे, त्यासोबत विशालजी पंडे, सायराजी चाळके असतील. हे सर्व आयोजन नियोजन कमिटी तुम्हाला पाल मिळेल. त्यासोबत आमचे विश्वासजी असतील यांच्याकडून 1,000 रुपयाची धनराशी आता देण्यात येईल. दिनेश भोसले यांच्यासाठी कॅश प्राईज लावलं जातं. बॉल तयार. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न थर्माला खेळाडू उपस्थित मिळेल ते एक सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. जय मांडवकर मैदानावरती दाखल झालाय. प्रथमतः आता स्ट्राईकवरती जयला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये तो दाखल होतोय. 4 ओव्हरचे मॅच. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज स्टॉपेज. त्यानंतर तळमाच्या क्षेत्रामध्ये हा झेल टिपलाय आणि अखेर मैदान सोडावं लागेल. फौंडसबा
साधले संजय धारबे. नवीन बॅटर तुम्ही पाहता आणि संजय धारबे यांच्या बॅटमधून जर सलग 3 बॉल 3 षटकार आले तर आयोजन कमिटीकडून 1000. दोन्ही बॅटरसाठी आता ही सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 षटकार जर आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल वीरेंद्र सेहवाग स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि दरम्यानच्या क्षेत्रामध्ये हा झेल टिपलाय. त्यामुळे इथून मैदान सोलावा लागेल. दिनेश भोसले बॅक टू द पॅव्हिलियन. त्या प्रत्येक षटकारासाठी साईनाथ चाळके यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. बरं तयार नरेश. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर बॅटला हलकंसं चुंबन घेऊन बॉल चाललाय दरम्यान खेळाडूच्या हातामध्ये. फलंदाज बाद. बॅटर मैदानावरती आशिष. आशिष भोसले ऑन साईडला खेचलाय. फटका चांगला आहे. खेळाडू पोचतील. मी त्याची की सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक हळवारपणाने पुढे सरकत असताना जाऊन पोचलाय. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉल तयार. हलक्या त्यांना बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. भिडांचा खेळाडू पुढे सरकतोय. एक चिक्की सिंगल डबल आता क्रिकेटची लाईफ लाईन इथे वापरली जाते आणि धावफलक 26. यावेळेला देखील पंचाकडे पाहिलं अशा नजरेनं, परंतु पंच सांगतात 1 फॉर दी ओव्हर. यावेळेला देखील पंचाकडे अशा नजरेनं पाहिलं, परंतु पंच सांगतात नो बॉल. गाडलांच्या बाहेर हा चेंडू पडला असावा, तेच पंचाने पाहिलं आणि आता घोषित केलाय नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. मोठा फटका खेचू शकता बिनधास्तपणे. पुढचा बॉल फ्रेडचा बॉल तो देखील राहिला बॉलरच्या नावावरती. त्यामुळे आता 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या ती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल
28 धावा चा टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. 27 धावा इथे बनल्या गेल्या. 28 धावाचे टार्गेट या मॅचमध्ये. मायक्रोफोनवरती येतील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक अनुज बोरे सर. धन्यवाद. चव्हाण सर यांचा आवाज ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आता पुनश्च एकदा आपण वळतो आहे जिथे उत्तरार्धाच्या खेळामध्ये खेळताना आपल्याला उत्तर काय मिळणार आहे. कारण की जिथे आपण पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा बनल्या गेल्या ते म्हणजेच आपण पाहतोय टोटल 27 आणि 28 धावांची आवश्यकता आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॅटिंग करत असताना टीम बोईसावरे या संघाला येणारे आता आपण पाहतोय 24 बॉल आणि 28 धावांची गरज या मॅचमध्ये. रफ अँड टफ सामना नक्कीच पाहायला मिळेल. जरी लक्ष छोटा असेल तरी समोर आपण पाहतोय विजय क्रिकेट क्लब अर्थातच विजय CC शिरगाव हा संघ कुठे नाव छोटं आहे. एक मोठं नाव सातत्याने गेले कित्येक वर्ष या नावाची चर्चा राहिली आहे. आणि आता पुनश्च एकदा मैदानाचा दाखल आतमध्ये हा संघ नक्कीच पाहायला मिळतोय. गेल्या कित्येक वर्षानंतर आज या संघाचा कमबॅक झाला असं म्हणावं लागेल. चला याच मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. चला जुना बॉल आपण कलेक्ट करायचं विनंती आहे. जुना बॉल घेऊ नका अंपास. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. इनिंग नंबर 2 मैदानात 7 मध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही बॅटर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. एका बाजूला नरेश आणि सूरज ही जोडी मैदानात 7 मध्ये नक्कीच आहे. आणि तसं त्याच्या गाडीला आपण जर पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती शिरगाव एक्सप्रेस म्हणून नेहमी ज्याची सातत्याने ओळख राहिली. पॉवर पेचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख रोशन अंबवले बॉलिंग मार्कवरती पाहायला नक्कीच मिळतोय. गेल्या कित्येक वर्ष आपण जर पाहिलं आपण सातत्याने विजय CC असू दे सातत्याने पॉवर प्लेची खरं अर्थानं इथं म्हणेन जी भूमिका ज्यांनी निभावली ना बॅटिंग असू दे तदनंतर गोलंदाजी असू दे ती नेहमीच रोशन अंबावल्याची झाली आहे. आणि आता तोच बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच कित्येक वेळा विक्रम ज्यांनी निर्माण केला तोच गोलंदाज रोशन अंबावले बॉलिंग मार्कवरती आहे. व्हेरी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल आपण पाहू शकता त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानात 7 मध्ये नक्कीच देतो. टप्प्यावरती गोलंदाजी
करणारा असा गोलंदाज आपण पाहतोय रोशन. क्या बात आहे. टप्पा तदनंतर आपण पाहतोय यष्टीरक्षक चेंडू विसावतोय आणि डॉट बॉलने सुरुवात नक्कीच केली आहे. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी आणि आता देखील फार चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण की जो गोलंदाज आपण जर पाहिलं ना टप्पावरती गोलंदाजी करतो ना कधीच अपयश ठरत नाही आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला नक्कीच करतोय रोशन अंबावले. कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं, परंतु आता बॅटर आपण पाहतोय नरेशने देखील सांगितलंय लढता लढता पडलो तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, परंतु शांत बसायला मी का भोई सावरे टीमचा संत नाही. ठोकलाय षटकार, सिक्सर. बॅटिंग करत असताना टीम भोई सावरे या संघाची जे हनुमान मित्रमंडळ भोई सावरे हा संघ खेळतोय इन ॲक्शनमध्ये. पुढचा बॉल इकडे देखील आपण पाहतोय स्विंग अँड मिस. कौतुक करावं लागेल. जरी एक षटकार आलाय तरी चांगली गोलंदाजी आणि टप्पावरती गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल रोशन. वा बाई वा, काय गोलंदाजी झाली आहे. टप्पावरती गोलंदाजी कशी करावी त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये रोशन अंबावले देत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. संपूर्ण आपण पाहतोय विजय सीसी शिरगाव संघ खेळतोय. ओ इकडे आपण पाहतोय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर गेंद आई स्लॉट में उसको पार किया, पार्किंग प्लॉट में और एक रन, सिक्सर. पाहिलं तर आज शिरगाव संघ खेळतोय. बरेचसे ग्रामस्थ मंडळी शिरगावचे होते उपस्थित नक्कीच आहेत. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय, परंतु इकडे बॉडीपासून दूर होते. मोहन पाटील प्रयत्न करत होते, परंतु इकडे कॅच ड्रॉप झाली आणि ओ नंबर 1चा खेळ कंप्लीट. दाफल घेऊन पोहोचले 13 ऑन बोर्ड. 13 धावा दाफलकावरती. आता येणारे 18 बॉल आणि 15 धाव्यांची गरज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांमध्ये आपण जर पाहिलं तर आमचे भाई ग्रुप शिरगावचे अध्यक्ष अर्थातच शुभम भोसले देखील इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. शुभम भोसले आपलं मनपूर्वक स्वागत आहे. भाई ग्रुप सातत्याने चर्चा राहिली आहे आणि त्यांच्यासमोर आपण जर पाहिलं तर राहताना सुयश आंबवले देखील घरून या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. A1 जोडी भाई ग्रुप म्हटलं तर सातत्याने संपूर्ण त्यांची टीम अर्थात शुभम भोसले सुयश आंबवले असतील, नंतर आपण पाहिलं तर अनिकेत भोसले असतील, गौरव मालवणकर, सिद्धेश दारवे, रोशन दारवे, ओमकार सुरवल असतील, अनिकेत दारवे असेल. सातत्याने बाय ग्रुप फार मोठा आहे आणि गेले कित्येक वर्ष चर्चा नेहमीच राहिली आहे. येणारे आता 18 बॉल आहेत आणि 15 धाव्यांची गरज या मॅचमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 15 धाव्यांची गरज या मॅचमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच संजय दारवे आलेले आहेत बॉलिंग मार्कवरती. 18 बॉल 15 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिला तर मैदानात 7मध्ये आपण पाहतो आता बॅटर स्ट्राईक एंडवरती नरेश आहेत. नरेश आणि सुरतचा जर विचार केला ही जोडी सातत्याने फार चांगलं कामगिरी नक्कीच करत असते आणि आतापर्यंत 6 बॉलमध्ये 13 धावा त्यांनी केल्यात बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय स्क्वेअर लेगला, फिल्डर तिकडे कोणी नाही आहे. वेगाने जय मांडवकर तर आले, चित्त्यासारखी वेग घेतली आहे जय मांडवकर यांनी आणि कौतुक करावं लागेल. डिस्टन्स भरपूर कव्हर केला, अगदी मिड विकेटपासून ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेपर्यंत धाव घेतली आणि आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम तिथे जय मांडवकर यांनी केलं. 15 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण आपण जर पाहिलं तर आता अवघं माफक लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. 17 बॉल आणि आता 13 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. बॉलर तयार.
हाफ ट्रॅकर बॉल होता. इकडे आपण पाहतोय शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटर बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इकडे आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. सायंकाळचं सत्र या स्पर्धेमध्ये तुम्ही एन्जॉय करता, पाहतात एक दमदार अशी स्पर्धा. आणि आज या स्पर्धेचा नक्कीच दुसरा दिवस तुम्हाला पाहायला मिळतो आहे. इकडे आपण पाहतोय बॅकफुट लॉन कट केलं, लेट कट आहे. फिल्डर तिथे तैनात आहेत आणि एक सिंगल नक्कीच मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोहोचेल 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती जरूर आहेत. येणारे आता आपण पाहतोय 15 बॉल आणि 12 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. समोर आपण जर पाहिलं तर जे हनुमान मित्रमंडळ बोई सावऱ्या संघात येतोय. विजयसी शिरगाव एका बाजूला. धावा कमी बनल्यात असं म्हणावं लागेल आणि जर इथून पुढे जर 15 ते 20 धावा अजून असतं तर फार मजा आली असते मॅचमध्ये. परंतु आता असं वाटतंय की एका बाजूला ही मॅच मात्र झुकली आहे. संध्याकाळचं सत्र या स्पर्धेचं तुम्ही एन्जॉय करतात, पाहतात. त्याच दरम्यान आपण पाहतोय आमचे मित्र अर्थातच राजेशजी साळवे सर इथे उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम ब्लॅक टायगर ऑफ बेलिवली. सकाळी आपण नक्कीच चमत्कार पाहिला होता आणि आता नक्कीच दाखल होतात. पण या मुख्य व्यासपीठावरती राजेश साळवे सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ब्लॅक टायगर ऑफ बेलोली सकाळी फार चांगली बॅटिंग, अगदी मेडल षटक ज्यांनी सकाळी हाताळलं होतं असे गोलंदाज या आपण, आणि ज्यांनी 3 विकेट्स एका ओव्हरमध्ये घेतले. इकडे हाफ ट्रॅकर बॉल होता आणि बॉल जाईल अखेर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर आलेला हा कडवा प्रहार. सावकार 4-4. गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय विघ्नेश पाटील. येणारे आता 12 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश पाटील बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 आमंत्रित करण्यात आलं आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय बॅटिंग करत असताना नरेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. येणारे 12 बॉल 7 धावांची गरज. पहिलाच बॉल इकडे आपण पाहतो वेगाने टाकण्यात तर आलाय. डॉट बॉलने इथे सुरुवात केली. आता येणारे 11 बॉल आणि 7 धाव्यांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र तुम्ही अनुभवतात, पाहतात. एक नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. दहिवलीकरांचं हे क्रीडांगण अगदी ऐतिहासिक क्रीडांगण, ज्याने कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये नक्कीच नेहमीच झालेत आणि आता देखील एक नामांकित स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं स्वर्गीय प्रकाशदादा पंडित स्मृती चषक 2026 तर तुम्हाला पाहायला मिळतो. आज दिवस दुसरा या स्पर्धेचा आणि काल देखील आपण दिवस पाहिला जिथे शुभारंभ करण्यात आला या स्पर्धेचा. लॉफ्टेड बिग हिट आणि बॉलला पाठवलाय थेट सीमारेषा बाहेर आणि त्यांना देखील सांगितलंय जा शोधून आणा तो बॉल. ठोकला हा षटकार.